आदिवासी टेनिस क्रिकेटचा विचार करायला गेलो तर मित्रांनो सातत्याने हा खेळाडू एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातोय। पुढचा चेंडू पाहूया। आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली, चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, फक्त चेंडूला मनगडाच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते। पुढचा चेंडू पाहूया। हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने लावलाय मॅप, शोधलाय गॅप, हा चेंडू जातोय धर्मवीर चषकाचा चौकार। प्रथमच फलंदाजी करण्यासाठी स्ट्राइक एंडला गेला हरेश आणि हरेशच्या बॅटीतून हा चौकार पाहायला मिळतोय। चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढली, धावसंख्या होते प्रगती पथावर धावा जो आमचा आरू मित्र आम्हाला सांगताना 14 धावा। आज मोठा बंधू आधी स्कोरर उपस्थित नाहीये पण आरू उपस्थित आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणचा, त्याला काढला, लेग साइडला घेतला, पण हा हरेश एक नावाजलेला फलंदाज आहे। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय धर्मवीर चषक मधला। ही क्षमता आहे या खेळाडूची, ही ताकद आहे या खेळाडूची। पॉवर प्ले कशा प्रकारे खेळायचा, पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचा ह्या खेळाडूला माहित आहे। कासगाव बी टीम आपण सुद्धा आहे जे कासगाव बी टीम रोहित चला पहिले षटक कंप्लीट झालं। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला टीम कुर्शेत संघाची धावसंख्या 18 धावा। आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज लक्ष्मण, रामाने आखलेली रेषा म्हणजे लक्ष्मण रेषा आणि या ठिकाणी लक्ष्मण आलाय गोलंदाजीसाठी। पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच रिव्हर्स अटेंड करायचा होता। हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू आहे। हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय, क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका ऑफ साइडचा झोन आणि त्या ठिकाणी हा चौकार ठोकतोय। विलास काय फलंदाजी करतोय आज मैदानाच्या आतमध्ये। शहापूर तालुक्यातील सर्वात मोठा चषक म्हणजे धर्मवीर चषक, त्या चषकामध्ये आम्हाला संधी दिले आणि संधीचं सोनं आम्हाला करायचंय। आम्ही आदिवासी क्रिकेट भरपूर मॅचेस खेळतो पण शहापूरचं ऐतिहासिक मैदान म्हणजे हे खाडेचं मैदान, या मैदानावर आम्हाला आमची बॅटिंग दाखवून द्यायचंय कशा प्रकारे करायची। पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि हा चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीला घेत जातो। क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, बघता बघता एक कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट। बाटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कारण की पाहायला गेला भगतपाडा संघाने सुद्धा यांची पूर्ण स्टँड ओळखलेली आहे, कारण की या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने जास्तीत जास्त फटके एक्झिक्यूट करतात आणि या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला
नक्कीच आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. पण धावा 27 धावा ती दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू टाकला जाईल. पाहूया हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच खूपच सुरेख चेंडू टाकला होता आणि हा चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. धाव संख्या 2 षटकाच्या अखेरीस 28 धावा. या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू सर्वांना दिला जाईल. तो रिव्ह्यू अशा प्रकारे असेल. हाईट फॅक्टर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, वाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकता, रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकता आणि लेग विफर साठी रिव्ह्यू नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये लेग विफर सुद्धा आहे. सर 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी 2 षटक कंप्लीट झालेत. आता तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे सुरेश. तिसरं षटक टाकण्यासाठी सुरेश आलाय. पाहूया हा चेंडू मात्र थोडासा सफल झाला. एक साईडच्या दिशेने एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पुढचा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू येते पावडी लगत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लाजवाब चेंडू पैकी सुद्धा सुरेख होती. जज करण्यामध्ये अनसक्सेस झाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 31. 31 धावा आपण पाहतो. टीम खुर्शेद टीमच्या माध्यमातून पाहतो. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुरेश आहे. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्रिकेट मधला क्लासिकल फटका, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा धर्मवीर चषक मधला कव्हर ड्राईव्ह चौकार. पस्तीस धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगेच चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवला गेला तत्पुरता या ठिकाणी पाहायला भेटतंय 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. आजचा आदिवासी संघांचा शेवटचा दिवस असेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आज स्पर्धा खेळली जाईल. आज शापूर मुरबाड ग्रामीण एक गाव एक संघ शापूर एक हा पाहायला मिळेल. शापूर मुरबाड हा पाहायला मिळेल. पुढचा चेंडू रिवर्स साठी गेलाय. फटका सुरेख होता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. थांबायचे आपण दादा. फिल्डर आपण थांबायचे. आपण फिल्डिंग मध्ये थांबायचे. आणि या ठिकाणी आमच्या भाई यांचा छोटा पुत्र म्हणजे छोटा अर्जुन आपण जायचे. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला आणि हा चेंडू पुन्हा एकदा हारेच्या बॅटीतून आता चौकार पाहायला मिळतोय. ही जोडी आहे पॉवरफुल. अर्जुन भाई यांचा पुत्र अर्जुन यांच्या माध्यमातून या पुढील मॅचची टॉच केलं जाईल. थोडं पुढे जायचंय अर्जुन, थोडं पुढं. या ठिकाणी अर्जुनच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. टीम कासगाव बी विपक्ष खांडीपाडा टॉस जिंकलेला आहे. टीम खांडीपाडा टीमने जिंकला डिसिजन फिल्डिंग करण्याचा. नक्कीच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला टीम खांडीपाडा. मागच्या आठवड्यामध्ये झालेली स्पर्धा टीम खांडीपाडा आयोजित खांडीपाडा चषक आपण एन्जॉय केला. आता मात्र खांडीपाडा संघ आज या ठिकाणी हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहिले. एका गावामध्ये 3 संघ आहेत आणि त्यातीलच हा एक मातबर संघ राजा मनोज 2 असे या संघामध्ये खेळाडू पाहायला मिळतील. पठाण असेल, भरपूर खेळाडू असतील या संघामध्ये ते पाहायला मिळतील. आणि सर्वात स्फोटक फलंदाज म्हणजेच दीपक असेल.
चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला परफेक्ट युआरके चेंडू होता, खोदून काढल्या फलंदाज विलासानं. क्षेत्ररक्षक येतोय, बाउंड्री लगतचा चेंडू वाढवतो, त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. गोलंदाज किरण चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. धावसंख्या पाहायला गेली प्रगती पथावर धावा 43 धावा. आज चेतन दादा मात्र पूर्ण दिवस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पुढे स्टेप आउट केला, आता मात्र फटका फसलाय आणि पहिला धक्का जो मात्र लागतो टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय कुडशेत संघाला. कुडशेत संघाचं विश्लेषण केला गेला तर शहापूर तालुक्यामधील सर्वात छोटा गाव आहे आणि गावामध्ये भरपूर संघ आहेत, 7 संघ आहेत. एका गावामध्ये 7 संघ आहेत. कुडशेत गाव छोटासाच गाव आहे, पण त्या गावामध्ये 7 टीम आहेत. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय महेश. हा गोलंदाज धावत धावत जातोय, पुन्हा एकदा रनवे मध्ये कुठेतरी अडताना येतोय आणि पुन्हा थांबतोय, स्वतःला स्वतः नाराजी करतोय महेश. हा चेंडू नक्कीच इस्टर्नच्या दुर्बळाला संदेश सरांचा डिसिजन येतोय. व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या आता पाहायला जाईल ना तर 44 धावा. चौथ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झाले 44 धाव प्रगती पथावर. पुढचा चेंडू, हा चेंडू खूपच सुरेख पाहायला मिळाला, थोडासा तुम्हाला चेंडू वळण देतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी फलंदाज अपील करतो व्हाईट द्या पंच, पण पंच नावात दिलं पंच आहेत. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये 4 पंच या स्पर्धेमध्ये पाहतो. शहापूर तालुक्यातील अनुभव अभि सावंत असतील, निलेश महाजन सर असतील, हेमंत सर असतील आणि या ठिकाणी संदेश किस्मतराव. या हरिओम संघासाठी आणि हरिओम मंडळासाठी आणि भरपूर वर्ष क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आणि हे पंच आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली, एका धावाने आता मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय विलास याला. विलास 28 धावांवर खेळतो, 13 चेंडूमध्ये 28 धावा त्याने गेल्या आणि संघाची धावसंख्या 45 पाहायला मिळते. पुढचा चेंडू, हा चेंडू स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय, पण फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, धक्का बसला, विकेटचं बटन. गणपत होता त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि गणपत याने मात्र लाजवाब झेल टिपला. फलंदाज बाद होतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये परतताना. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅक बडा धमाका रवी. पुढचा चेंडू हलकासा कट केला. षटक क्रमांक 4 कंप्लीट होतोय. 4 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्यानंतर 46 धावा झाल्यात आणि 47 धावांचं आव्हान ठेवले जिंकण्यासाठी या भगतपाडा संघाला. विश्लेषण करायचे गेलं तर भगतपाडा संघ गोलंदाजी करत होता. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या, म्हणजे पॉवर प्लेचा तो षटक होता, त्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी झाली. त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज लक्ष्मण आला, त्याने 10 धावा दिल्या. तिसरं षटक टाकण्यासाठी सुरेश आला, त्याने 14 धावा दिल्या आणि शेवटचं आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात, तो षटक टाकण्यासाठी गोलंदाज किरण आला आणि त्याने काय गोलंदाजी केली. 4 धावा देऊन 2 विकेट त्याने घेतल्या. म्हणजे शेवटचं षटक आहे ना ते मात्र आपण म्हणतो हाणामारीचं षटक, पण त्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम त्या गोलंदाजाने केलं. त्याला माहित आहे या धावा आपल्याला ज्यावेळेस आपण फलंदाजीसाठी येऊ त्या कुठेतरी आपल्याला कमी धावा द्यायचा आणि कमी टार्गेट येईल, त्या दृष्टिकोनाने त्याने गोलंदाजी लाजवाब केली आणि धावा 4 देऊन 2 गडी बाद केल्या. चला टीम कुर्शत संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. खांडीपाडा संघ आपण या ठिकाणी येऊन तयार राहायचं. खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला तुमच्यासाठी जागा आहे, आतून यायच्या आतून.
फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचे. फलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम भगतपाडा संघाचे आपण पाहतो. संदीप आणि दीपक ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. संदीप आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. तर गोलंदाजीसाठी कुर्शेत संघाचा गोलंदाज सातत्याने त्याने आपल्या संघासाठी चांगला आतापर्यंत गोलंदाजी केले असा गोलंदाज प्रदीप पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करत असताना धावा केल्या टीम कुर्शेत संघाने. 46 धावा, 47 धावांचा आव्हान आहे. आणि पहिला चेंडू पाहायला गेला ना, पहिला चेंडू खूपच सुरेख पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुढे याला शफल झाला, फटका सजवलाय, चेंडू जातोय या ठिकाणी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वाढवतो, चेंडू फेकी करतोय. तत्पुरता 2 धाबा घेतल्या गेल्या. 2 धाबाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावा 2. दीपक करतोय फलंदाजी. स्ट्राइक एंडला दीपकच्या बॅटीतून आपल्याला फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर याच ठिकाणी स्पिन चेंडू पाहायला मिळाला. पण त्या ठिकाणी नो चेंडू पंचांनी घोषित केला. तर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नो चेंडू कशा कारणास्तव आहे पंच सांगतील आम्हाला. एस्टनच्या आतमध्ये चेंडू घेतला आणि चेंडू अगोदरच पकडून तो मात्र एस्टनवर लावला. नो चेंडू. फ्रीड असेल पुढचा चेंडू. पाहूया फ्रीड चेंडू असेल. हा चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला होता पण एसटी रक्षक मात्र कुठेतरी आता बीट झाला. चेंडू जातो बाईकच्या स्वरूपात. 1 धाव. स्ट्राइक चेंज नाही राहणार. धावसंख्या 4 पाहायला मिळते. फ्रीड चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, मारून दिला नाही. हा धर्मवीर चषकाचा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र पाहायला मिळतात. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या झाल्या 17. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. या दुसऱ्या षटकामध्ये जे आक्रमण चालू आहे 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठून काढल्या. धावसंख्या 17 पोहोचल्या. कारण की या फलंदाजाला माहित आहे 40 धावा 18 मध्ये करायच्या होत्या. मला आक्रमण करावे लागेल. पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठून काढल्या. आता 30 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 15 चेंडू. 30 धावांची गरज असताना पहिला चेंडू हा चेंडू पाहायला गेला. चौथा चेंडू दाडला म्हणजे चांगला कमबॅक. कुठेतरी एसटी रक्षकाने दिलेला कानमंत्र सांगितलं असेल का आपण जास्तीत जास्त मातीच्या विकेटवर प्रॅक्टिस करतो. आता तुला सिमेंटच्या विकेटवर गोलंदाजी कशी करायची, पुढा चेंडू डबायचा का मागे डबायचा हा कानमंत्र दिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार चेंडू टाकला होता. चेंडू बॅटी चिकाडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. फिल्डर आपण थांबायचे. फिल्डर आपण यायचंय.
पहा मित्रांनो, या सवयी आहेत ना, या सर्वांना माहीत आहेत. कुठेतरी चौकार षटकार गेल्यानंतर आपण कुठे स्पर्धा केली असतो त्या ठिकाणी लगेच म्हणतोय चौकार गेल्यानंतर ठोक डीजे. या ठिकाणी डीजे वाजवला जाणार नाही. क्षेत्ररक्षक बघा, चेंडू मारल्यानंतर तो बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर तो स्वतः जात असतो, पण या ठिकाणी तसं नव्हे. तर चेंडू मारला ना तर दुसरा खेळाडू आहे तो आणून देतो चेंडू, आणि या ठिकाणी डीजे सुद्धा वाजलं जात नाही. कारण की मित्रांनो, शहापूर तालुक्यामध्ये एकच असं मैदान आहे. या मैदानावर ही सर्वात मोठी स्पर्धा, आणि पाहायला गेलं तर चारी बाजूंना स्कूल आहे, म्हणजे स्कूल सुद्धा चालू आहे, स्पर्धा सुद्धा चालू आहे. पुढचा चेंडू डाव करत फलंदाज आला स्ट्राईक एंडवर, उंच लागत फटका ठोकलाय क्षेत्ररक्षकाला, आणि त्या ठिकाणी फलंदाज विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. 18 धावांवर लागलेला हा धक्का. दुसरा 9 मिनिटांमध्ये अजूनही 2 षटक कंप्लीट झालेले आहेत. 9 मिनिटांमध्ये हे तिसरं षटक आहे ना आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, आणि जर नाही झाला तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड केला जाईल. विलास आलाय गोलंदाजीसाठी, आणि विलासाचा पहिला चेंडू घुटना टेक तमाशा दे. काय फलंदाजी करतोय. जेव्हा जेव्हा स्ट्राईकला जातो ना शरद, तेव्हा तेव्हा शरदची बॅट फक्त षटकार आणि चौकाराची बोली भाषा बोलते. विलास ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, ज्या वेळेस कुर्शेत संघ फलंदाजी करत होता, आता या ठिकाणी पाहायला गेला तर भगतपाडा संघाचा हा फलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्राईकला जातोय त्याच्या बॅटीतून 2 चौकार आणि हा एक तिसरा षटकार पाहायला मिळाला. धाव संख्या वाढली गेली आता 6 समीकरण असेल 6 वाढले. किती झाले? 24 धावा मात्र प्रगतीपथावर पाहायला भेटतात. खूपच सुरेख फटका सजवला. टीम कांडीपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम कासगाव संघाला. कासगाव बी संघ आज यंगस्टर खेळाडू आहेत, नवीन संघ आहे. आज आम्हाला शहापूर तालुक्याची ही स्पर्धा आम्हाला सुद्धा खेळायचं, आणि नक्कीच त्यांची सुद्धा इच्छा आज पूर्ण होणार आहे. हा चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला आहे, आणि हा चेंडू सुद्धा बॅक टू बॅकचा हा दुसरा षटका ठोकतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मला जिंकायचंय, मला धर्मवीर चषक मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये माझ्या संघाला न्यायचंय, यासाठी अशी फलंदाजी करतोय. जिंदगी में ठोको ऐसा ठोको की ठोकने वाला कौन था और किसको ठोक रहा है हे सुद्धा लक्षात पाहिजे. षटका ठोकला जातोय, विलासावर आक्रमण केलं जातंय. या ठिकाणी टीम असेल भगतपाडा संघाचा हा फलंदाज शरद. धाव संख्या 30 धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. खूपच मागला ठरतो हा गोलंदाज विलास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. लगातारचा तिसरा षटकार. दुसरा खेळाडू ठरतोय हरिओम मित्र मंडळ आयोजित शहापूरच्या वर्ल्ड कप म्हणजे धर्मवीर चषक 2025 मध्ये हा खेळाडू लगातार तिसरा षटकार मारणारा भगतपाडा संघाचा खेळाडू शरद आलाय परत. धाव संख्या 36 धावाच्या मात्र प्रगतीपथावर लागल्या. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू टाकायचे 9 आणि 9 चेंडू मध्ये करायचे धावा. डबल 1 11 धावा. 9 चेंडू 11 धावांची गरज. काल गोठेकर वाफे संघाचा खेळाडू होता. आता हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. आकाशालगत फटका फसलाय. खेळाडू आहे चुकी करतोय. झेल छुटा गेंद बाज का दिल तुटा. झेल कोणाचा सोडलाय. ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 10 चेंडू 32 धावा केला असा शरद याचा झेल सोडलेला आहे.
11 चेंडू 34 धावांवर खेळतोय त्या खेळाडूचा झेल सोडलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत फटका फसला. आता गोलंदाज स्वतःच्या चेंडूवर मात्र गोलंदाजीवर झेल टिपतोय आणि या ठिकाणी हा मोठा धक्का, मोठा फलंदाज बाद होतोय कारण की ही विकेट महत्वाची होती. फिंगर रोल केले होते गोलंदाजाने, टप्पा पडला, चेंडू थोडासा वळण घेतला, फलंदाज मात्र मारायच्या नादामध्ये बाद झाला. विकेटचं बटन. आता मात्र समीकरण असेल उर्वरित चेंडू टाकायचे. 7 चेंडू 9 धावांची गरज. वैयक्तिक 34 धावा केल्या, 12 चेंडू 34 धावांवर बाद झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर तालुका प्रमुख या ठिकाणी कुलदीप धानके साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करेन मी मुख्य मंचावर येण्याची. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये. तसेच युवा उद्योजक संदीपजी अंदाडे साहेब हे सुद्धा येत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे किरण दादा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण ही स्पर्धा पाहताना या स्पर्धेमध्ये ही जे सर्व जर्सीज पाहतो ना त्या किरण दादा यांच्या शॉप मध्ये छापलेल्या आहेत. धर्मवीर चषक 2025 चा रोपमेमय महोत्सव आपण पाहतोय. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक सातत्याने थाट्या माटामध्ये ही स्पर्धा सजवली जाते. ताई महिला वर्गाने विनंती आहे आपण जरा एका साइडने जायचं, एका कोपऱ्याने जायचं. मॅच चालू आहे, चेंडू लागू शकतोय. समीकरण असे असेल उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे 9 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ सातत्याने म्हटलं जातात आणि त्याच प्रकारे या ठिकाणी 6 चेंडू 9 धावा रोखण्यासाठी टीम कुर्शेत संघाचा गोलंदाज आपण पाहत आहोत. राजू कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर 6 चेंडू 9 धावा ठोकण्यासाठी टीम भगतपाडा संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अंकुशाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. राजू पाहूया या धावा डिफेन्स करेल की काय. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू वेगावर स्वार टाकला जातो, टप्पा पडला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, म्हणजेच हा चेंडू निर्धावाला. समीकरण आता मात्र पाहायला मिळेल उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा 9. हल्लीला मान्यवरांचं पुन्हा एकदा हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑफसाईडच्या दिशेने हा फटका फसलाय, खेळाडू आहे गालामध्ये असलाय कारण की धक्का बसलाय. विकेटचं बटन. या ठिकाणी मान्यवरांची मादी येत आहे, त्यांना विनंती असेल का आपण स्टेजवरून आसन व्हायचं. धर्मवीर चषक हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये 2025 मध्ये 25व्या रौप्यमय महोत्सव मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपण आलात आपल्या या स्पर्धेमध्ये, स्पर्धेचा आनंद घ्यायचे. आपल्याला विनंती आहे का आपण स्टेजवर आसन व्हायचं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे बाळादादा यांचं हार्दिक अभिनंदन असेल कारण की या व्यक्तिमत्वाने हरिओम क्रिकेटसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. आता मात्र क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली आणि आता राजकारणामध्ये आमचे दादा. आज हरिओम स्पर्धा आहे, हरिओम मंडळाची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा आम्ही मिस करणार नाही. ती स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहिले. 4थ्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाजासाठी इथे बॅटीचे कडा लागले. पहिला दुसऱ्या तिसऱ्या अडेलमध्ये चेंडू मात्र झेल टिपतोय. फलंदाज आल्या पावली परत पाठवला जातोय. विकेटचं बटन. 3 षटकार मारणारा खेळाडू कुठेतरी बाद झाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला गेलं तर एकामागे एक तू चल, मी आलो, मी जातो, तू ये, त्याच प्रकारे फलंदाज बाद होत आहे. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू टाकायचे 3 आणि 3 चेंडू मध्ये करायचे धावा 9. समीकरण होतं 6 चेंडू 9 धावांची गरज.
अफलातून गोलंदाजी. ज्यावेळेस संघाच्या कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, तो विश्वास मला पूर्णपणे पार पाडायचा आणि त्या दृष्टिकोनाने या ठिकाणी गोलंदाजी चांगली आहे राजाची. कारण की पहिला चेंडू दौडाला, त्यानंतर विकेट, पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर विकेट. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हा खेळाडू ठरेल की काय चौथा गोलंदाज या हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रम करेल की काय पाहूया. हा चेंडू टॅप केलाय हलका मनगडाच्या साहाय्याने, शतरक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता होणार की नाहीये. धाव घेतली गेली एकच. एका धावेने संघाची धावसंख्या फोसली जाईल प्रगतीपथावर. 39 धावा. उर्वरित 2 चेंडू, 2 मध्ये करायचे 8, म्हणजे 2 चेंडूवर 2 चौकार मारावे लागतील. कारण की झाली या एकमेकांची गाठ. 2 चेंडू मध्ये करायचे 8 धावा. 2 8 8 2 हे समीकरण आहे. पाहूया पुढचा चेंडू. 2 चेंडू 8 धाबा आहेत जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून चेंडू जातोय घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता समीकरण असेल 1 चेंडू 7 धाबा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. ड्रेसिंग पाहायला गेलं किरण दादा नक्कीच त्यांच्या शॉप मध्ये हे टी शर्ट छापलेत. पूर्ण टी शर्ट आहेत हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकाचं. विजयभाई भगत यांची स्पर्धा. आणि कोणी पाहायला गेलं तर आज कुठेही जाओ या धर्मवीर चषकाचा टी शर्ट दिसणारच. आणि हा चेंडू पाहायला गेला तर भीमर चेंडू. नो चेंडूवर या ठिकाणी पाहायला भेटतंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय विकेट सॅक्रिफाईस. आणि या ठिकाणी आता समीकरण असेल 1 चेंडू आणि करायचे धावा. समीकरण असेल 1 चेंडू आणि धावा करायचे 5. 1 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 8 ची गरज असताना 1 धाव घेतली. आणि आता समीकरण आलं होतं 1 चेंडू 7 धावांची गरज असताना नो चेंडू टाकला, त्यावर 1 धाव घेतली आणि 1 नोची धाव. 2 धावा ऍड केल्या. समीकरण असेल 1 चेंडू 5 धावा. आणि 1 चेंडू 5 धावा खेळत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल, त्याच्यासाठी फ्रीड आहे. फ्रीड चेंडू आहे. मोठा गोल झाला. आमचा डीजे ऑपरेटर सांगतोय गोल कसा झाला. 1 चेंडू 7 होता, षटकार मारला असता तरी जिंकला असता. आता फ्लीट चेंडू 1 चेंडू 5 धावांची गरज. आणि हा चेंडू हलकासा टॅप केला ऑफसाईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी कंप्लीट. तिसरी घेतली जाईल की काय. आणि 2च धावावर समाधान. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम कुर्शेत संघाने. त्यांचं करूया हरिओम मित्र मंडळ मध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि हारलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. आपण आला या स्पर्धेमध्ये, आपला खेळ केला, एन्जॉय केली. स्पर्धा स्वप्न होतं, स्वप्न पूर्ण केलं. आणि आज या स्पर्धेमध्ये जरी पराभूत झाले असतील तरी तुमचा खेळ चांगला राहिला. आणि मी विनंती करतो आणि या मॅच मध्ये आता पाहायला गेलं ना तर